रागाचा परिणाम ही एक मराठी प्रेरणादायी बोधकथा आहे. रागामुळे खरंच नुकसान होतं का? एकदा भगवान श्रीकृष्ण, बलराम आणि सात्यकी हे तिघे जंगलातून जात असताना रात्रीच्या अंधारात रस्ता चुकले. जंगल घनदाट होते. ना पुढे जाण्याचा मार्ग दिसत होता, ना मागे परतण्याचा. तेव्हा तिघांनी असा निर्णय घेतला की येथेच एखादी सुरक्षित जागा पाहून विश्रांती घ्यायची आणि सकाळी मार्गस्थ व्हायचे. तिघे खूप दमलेले होते. तरीही प्रत्येकाने थोडा थोडा वेळ पहारा देण्याचे ठरवले. पहिली पाळी सात्यकीची होती. सात्यकी पहारा देत असतानाच झाडावरून एका पिशाच्याने हे पाहिले की एक माणूस जागा आहे आणि 2 जण झोपले आहेत. पिशाच झाडावरून खाली उतरले आणि सात्यकीला मल्लयुद्धासाठी आव्हान देऊ लागले. पिशाच्यांचे आव्हान पाहून सात्यकी संतापला. क्रोधाने तो पिशाच्यावर धावून गेला. त्याच क्षणी पिशाच्याचा आकार बदलला आणि तो अधिक भयानक मोठा झाला. दोघांमध्ये तुंबळ मल्लयुद्ध सुरू झाले. पण जसे जसे सात्यकीचा क्रोध वाढत गेला तसे तसे पिशाच्याचा आकार अधिकच मोठा होत गेला आणि तो सात्यकीला जास्त जखमा करू लागला. एक प्रहर उलटल्यावर बलराम जागे झाले. त्यांनी सात्यकीला विश्रांती घ्यायला सांगितले. सात्यकीने पिशाच्याबद्दल काहीच सांगितले नाही. थोड्याच वेळात पिशाच्याने बलरामांनाही मल्लयुद्धासाठी आव्हान दिले. बलरामही क्रोधाने पिशाच्याशी लढायला गेले. पण जितक्या अधिक रागाने ते त्याच्यावर प्रहार करत होते तितकाच पिशाच्याचा आकार वाढत चालला होता. शेवटी तो प्रहरही संपला आणि आता पहाऱ्याची पाळी भगवान श्रीकृष्णांची आली. पिशाच्याने मोठ्या क्रोधाने श्रीकृष्णांना आव्हान दिले. पण श्रीकृष्ण शांतपणे मंदस्मित करत त्याच्याकडे पाहत राहिले. हे पाहून पिशाच अधिकच संतापले. ते मोठमोठ्याने ओरडू लागले. मात्र श्रीकृष्ण शांतच राहिले. तेव्हा एक आश्चर्यकारक गोष्ट घडली. जसे जसे पिशाचाचा क्रोध वाढत गेला तसे तसे त्याचा आकार लहान होत गेला. रात्र संपत आली. पहाट झाली. शेवटी तो पिशाच इतका लहान झाला की एका छोट्याशा किड्यासारखा दिसू लागला. श्रीकृष्णांनी अलगद त्याला आपल्या उपरण्यात बांधून ठेवले. सकाळी सात्यकी आणि बलरामांनी रात्री घडलेली सारी कथा सांगितली. तेव्हा श्रीकृष्णांनी तो छोटासा किडा दाखवून म्हणाले, तुम्ही क्रोधाने याला कधीच जिंकू शकला नसता, कारण हे क्रोधाचे पिशाच्च होते. क्रोध वाढवणे हाच त्याचा स्वभाव आहे. त्यावर एकच औषध आहे, शांती. क्रोधाने क्रोध वाढतो, पण शांततेने तो नष्ट होतो. मी शांत राहिलो म्हणून हे पिशाच आज किड्यासारखे लहान झाले आहे. क्रोधावर विजय मिळवायचा असेल तर संयम हवा. क्रोधाला क्रोधाने मारता येसे नाही, तो फक्त शांततेने आणि प्रेमानेच कमी करता येतो. तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. त्यामुळे नवीन कथा तुम्हाला मिळत राहतील आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही कथा कशी वाटली. कुटुंबीय आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.